समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनयित पाणिं मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं हृदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पिते तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रिं समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर विठ्ठल 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 प्रस्तुत आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महान भक्त महान साधू पंचमवेद निर्माणे देवनिवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल कीर्तन सुरू होण्यापूर्वी थोडासा परिहार देण्याचा गरजेचा असतो ते म्हणजे आज माझ्या या कीर्तनाचं इंद्रायणीच्या तीरावर असलेली आपली वारकरी शिक्षण संस्था आणि या नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबत महाराज तुके ते माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत मी त्यांचा आभारी आहे आणि गायनाला तसेच मृदंगाची साथ समीर महाराज हिरण गली गलीत गलीच्या कोपऱ्याच्या कोण्यात गाजलेले आणि गायनाचे अरे राम महाराज चिखले आणि त्यांना साथ करणारे गणेश महाराज मोरे सर्वांचे जर्नी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल अभंग 4 चरणात आहे आणि उत्कृष्ट अभंग आहे आणि प्रासंगिक अभंग आहे या अभंगातून तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन करतात तर ते वर्णन कसे करतात ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे विठ्ठल 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 या तुकाराम महाराज सांगतात ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे ज्यांच्या अंगामध्ये अशी शक्ती आहे की रेडावेद बोलू शकतो ज्ञानेश्वर महाराज करतील तर काय नाही होणार याचा अर्थ सर्व काय होईल परंतु जेव्हा त्या ठिकाणी शुद्ध भाव पाहतात जर त्यांच्याकडे चांगल्या भावनेने गेले म्हणजे ते सगळे काही करतील परंतु चांगल्या भावनेने शरण जाणे यास महत्व आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चांगल्या भावनेने जर शरण गेले तर अजिबात संशय नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अभंग तुकोबरायांचा आहे आणि प्रासंगिक आहे। या अभंगातून तुकाराम महाराज एका धरणेकराचा उद्देश करतात। कोणीतरी एक धरणेकरी आळंदी ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारात धरणे घेऊन बसला होता। तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला दृष्टांत देऊन सांगितले की सध्या या ठिकाणचे कोर्ट बंद झाले आहे, ते देऊ येथे खोलले आहे। तो तुकाराम महाराजांच्याकडे गेला व तुकाराम महाराजांना सर्व हकीकत सांगितली। त्यावेळेस तुकाराम महाराजांचे जे उद्गार बाहेर पडले त्या 11 अभंगापैकी हा एक अभंग आहे, दयाची द्वारे सोन्याचा पिंपळ। तुकाराम महाराजांनी त्या धरण्याकऱ्याकडे पाहिले। त्याला असे वाटत होते आपण खूप विद्वान व्हावे, आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावे, आपल्याला बोलता यावे, पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तो एक जखड म्हातारा झाला होता। वय संपत आले होते, स्मशानात गोऱ्या गेल्या म्हटल्या तरी चालेल अशी त्याची अवस्था झाली होती। आणि तो म्हणायचा की मला ज्ञान प्राप्त व्हावे। तुकाराम महाराज म्हणतात तुला ज्ञान केव्हा प्राप्त होईल, मोठेपणा केव्हा प्राप्त होईल, त्यापेक्षा देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पडून या। देहावर उदास होऊन देवाकरिता देवाचे भजन कर। समाजात मान्यता मिळविण्याकरिता पुष्कळ ग्रंथाचे अवलोकन करावे लागते, तरच फळ मिळते। पाहुणे ग्रंथी करावे कीर्तन, तेव्हा आले दान फळ त्याचे। पण तुझे आयुष्य संपत आले आहे, म्हणून प्रारब्धाने जे मिळेल ते खाऊन भगवत चिंतन करीत राहा। सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन। विठ्ठल 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 विठ्ठल। तुकाराम महाराज त्या धरणेकऱ्याकडे पाहत होते आणि तो धरणेकरी ज्ञान मागत होता आणि त्याला वाटत होतं की आपल्याला सर्व काही यावं, पण त्याचं वय नव्हतं। महाराज तुकोबाराय सांगतात आणि तुकाराम महाराज म्हणतात याला आपल्याकडे एका प्रकारे पाठविलं। ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला एका प्रकारे मोठेपणा दिला। वास्तविक आपण पामर आहोत। मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाण पायवरी। पायाची वाण पायात शोभते ही त्याची लिंत आहे। जो धरणेकरी तुकाराम महाराजांकडे गेला त्याला तुकाराम महाराज सांगतात तू ज्यांच्याकडून आलास त्यांचा अधिकार फार मोठा आहे। व्यावहारिक परमार्थी दोन्ही प्रकारचे ऐश्वर्य आहे। मनात आलं तर ते काय नाही करणार, सर्व काही करतील। विठ्ठल 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 पण तुकाराम महाराज म्हणतात तुझा जसा भाव पाहिजे होता तसा नव्हता, म्हणून त्यांनी तुला माझ्याकडे पाठविलं। माणसांना काय मागावं आणि काय नाही हे कळायला पाहिजे अगोदर। एक गोष्ट लक्षात ठेवा, एक पंढरपूर मध्ये एक जाळोजी आणि माळोजी नावाचे विठ्ठल भक्त राहत होते आणि ते दोघ जण विठ्ठलाची भक्ती करायचे। आणि त्या गावामध्ये एक त्या गावाचा म्हणजे श्रीमंत माणूस होता। त्या गावामध्ये पेशवा नाव होतं आणि त्या पेशवाने अख्या गावाला पोगत दिली आणि दोघा जणांना बोलावलं नाही। मग तो म्हणाला अरे ते दोघ जण का ना आले, सगळं गाव जेवून गेलं पण ते काय गेले नाही। तेव्हा ते सैनिक म्हणाले ते येत नाहीत, ते मधुकरी मागून खातात, ते विरक्त आहेत। तेव्हा मग पेशवा म्हणाला त्यांना आपण दक्षिणा देऊ। तेव्हा सैनिक म्हणाला काही फायदा नाही, ते दक्षिणा सुद्धा घेत नाहीत। मग पेशवाने परीक्षा घ्यायची ठरवली। एके दिवशी रात्री ते दोघं झोपले असताना पेशवाने मोहऱ्याचा ढीग घातला त्यांच्या माळोजीच्या उशाच्या पायाला मोहऱ्याचा ढीग घातला आणि झोपल्यानंतर सकाळी उठला। तो 4 वाजता पहाटे उठायचे महाराज आणि तो उठल्यानंतर म्हणाला अरे आपल्या पायापाशी कोणीतरी कचरा आणून टाकलाय, ते कचरा उचल आणि उकरड्यावर नेऊन टाक। त्याने लगेच जाळोजीला उचललं महाराज आणि जाळोजीने खापरी आणली आणि ते भरला आणि उकिरड्यावर नेऊन टाकला। सांगण्याचे तात्पर्य खरे संत खरे भक्त सोन्याला किंमत देत नाहीत। विठ्ठल 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 तुकाराम महाराज या अभंगातून महावैष्णव ज्ञानोबरायांचे वर्णन करतात। वर्णन करण्याचाही अधिकार लागतो। वर्णे विषयाची किंमत वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असते। एखाद्या वेळेस सासूबाई जावयाचे वर्णन करते, किती खरे किती खोटे, 90% खरे 10% खोटे माना, असे वय प्राप्त गुरुवर्य मामासाहेब दांडेकर सांगायचे की एके काळाचे कट्टर शत्रू रामेश्वर भट्ट त्यांनी शिष्यत्व पत्करल्यावर तुकोबरायांचे वर्णन केले। कसे केले? भक्ती ज्ञान वैराग्य आगळा असा आम्ही पाहिला नाही, म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखील। त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचे वर्णन करावे, याला महत्व आहे। उदाहरणार्थ पैलवानाने पैलवानाचे वर्णन करावे, विद्वानाने विद्वानाचे वर्णन करावे। विद्वाने व विजानाती विद्वद जन परिश्रमम नाही वंद्या विजानाती गुरुवी प्रसव वेदनात। भक्ताचा महिमाता भक्तची जाणती दुर्लभ या गती अनेकांशी।
तुकाराम महाराजांनी केलेल्या वर्णनास महत्व आहे आणि हे सांगत असतात, एखादा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सभासद असला तर तो म्हणेल की जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, यात काय विशेष, तुम्ही अंधश्रद्धा पसरवितात, थापा मारतात, आम्ही त्या आळंदीस गेलो, त्या ठिकाणी जो सोन्याचा पिंपळ म्हणून दाखविला तो व्यवहारातील पिंपळाच्या झाडासारखा दिसला, पण तुकोबाराय सांगतात तो सोन्याचा पिंपळ आहे, पण जो अभागी करंट आहे तो त्याला दिसत नाही. आणि मग काय, सर्वजण गेले आळंदीला आणि तो पिंपळ पाहिला तर तो व्यवहारातील पिंपळाच्या झाडासारखा होता, पण यदा कदाचित जर तो सोन्याचा पिंपळ लोकांना दिसला असता तर त्याचं एक एक पान प्रसाद म्हणून तोडून आणले असते, किंवा भारत सरकारच्या सुवर्ण नियंत्रणाखाली आता पिंपळ मुळासकट उपटला गेला असता. विठ्ठल 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 विठ्ठल. जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, कोणी म्हणेल यात काय विशेष, या मानाने रावणाचे ऐश्वर्य कितीतरी पटीने अधिक आहे. स्वतः तुकाराम महाराज वर्णन करतात, लंके माझी घरे किती ते ऐका, सांगत तसे संख्या जैशी सैशी, 5 लक्ष घरे पाषाणाची देते, 7 लक्ष तेथे विटेबंदी, कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 5 लक्ष घरे दगडांची, 7 लक्ष घरे विटांची, कोटी घरे कासा आणि तांब्याची, असे ऐश्वर्य होते महाराज. त्या मानाने ज्ञानेश्वर महाराजांच्या दारापुढे सोन्याचा पिंपळ आहे, पण तुकाराम महाराज दारापुढील ऐश्वर्य सांगतात, आणखी घरातले सांगितले नाही, ते विशेष आहे, ते अजून सांगायचे आहे. आपल्या दारापुढे उदाहरणार्थ घरातील केर कचरा असतो एका बाजूला, पण हे आपली दारापुढीची अवस्था झाली. सोने चांदी रोकड पैसा घरात सुरक्षित असतो, कारण त्याचे कोणी दारापुढे प्रदर्शन करीत नाही. जर केले तर चोर लगेचच आमंत्रण स्वीकारतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे घरातील ऐश्वर्यापेक्षा दारापुढील ऐश्वर्यापेक्षा घरातील ऐश्वर्य विशेष असते. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या दारापुढे सोन्याचा पिंपळ केर कचऱ्यासारखा आहे. तर उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर संत सोन्याला किंमत देत नाहीत. भगवंताने 6व्या अध्यायात योगी पुरुषाचे वर्णन केले आहे. ज्ञान विज्ञान मृतात्मा कुतस्थो विजितेंद्रिय युक्त युच्युचते योगी समलोष्टास्म कांचन. अनुभव ज्ञानाने तृप्त असलेला निर्विकार जितेंद्रिय लोखंड अथवा माती दगड सोने ज्याला समज आले आहेत त्याला योगी म्हणतात. देखे सोनियाचे निखिळ मेरू येसने ढिसाळ मातीचे ढिकळ सरीचे मानी. शुद्ध सोन्याचा मेरू पर्वत शेतातील मातीचे ढेकूळ सारखे मानतो. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्धे रत्न चोकडे देखे दगडाचे निपाडे निवाडू ऐसा. पृथ्वीची किंमत थोडी अशा प्रकारे चांगले रत्न दगडा समान पाहतो. भगवंताने गुणातीत पुरुषाचे वर्णन करीत असतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, म्हणून तयाच्या ठाई सेना सोनिया विशेष नाही रत्ना गुंडिया काही स्नेहनी जे भेदू. शेण सोने रत्न शेण सोने रत्न व दगड या ज्याला भेद दिसत नाही त्याला योगी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वतः तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. पंढरपूर येथे राका बंका वंका हे 3 उभय भगवत भक्त होऊन गेले आणि त्या राका बंकांना वंका नावाची मुलगी होती. ती एके दिवशी चंद्रभागेवरती गेली आणि तिथे लिंबाई नावाची नामदेव महाराजांची मुलगी कपडे धुत होती. तेव्हा राका ते चंद्रभागेवरती गेली आणि तिचं पाणी त्या लिंबाईच्या अंगावर कपडे धुताना उडालं. लिंबाई म्हणाली, अरे लांब हो, तुझं ते पाणी माझ्या अंगावर येत आहे. असं म्हणल्यानंतर राका म्हणाली, माहित आहे सकाम भक्ताची. तिने नामदेव महाराजांना सकाम भक्त ठरविलं. मग काय, लिंबाई घरी गेली आणि नामदेव महाराजांना सांगितलं. नामदेव महाराजांना सांगितल्यानंतर नामदेव महाराज देवाकडे गेले आणि देवाला म्हणाले, देवा मी सकाम भक्त का निष्काम भक्त. देव म्हणाला, वंका सांगते त्या म्हणून थोडा निष्काम भक्त आहेस. तुला जर परीक्षा घ्यावयाची असेल तर आपण जंगलामध्ये जाऊ, कारण ते मोळ्या एकट्ठा करण्याकरिता जंगलामध्ये जातात. तिघेही जण रुक्मिणी आईसाहेब, भगवान पांडुरंग परमात्मा आणि नामदेव महाराज तिघेही जण परीक्षा घेण्याकरिता गेले. रुक्मिणी आईसाहेबांनी आपल्या हातातील रत्न जडित सुवर्ण कंकण एका रस्त्याच्या बाजूला दिशेनाशा रीतीने टाकून ठेवले आणि तिघेही झाडाच्या आड लपून बसले. मग काय, प्रथम रागा कुंभार आला. त्याने ते कंकण पाहिले आणि तो खाली वाकला आणि म्हणाला, आपल्या मागून कुटुंब येत आहे, न जाणो त्यांना घेण्याचा मोह होईल, म्हणून त्याने ते कंकण झाकून टाकले आणि समोर निघून गेला. मग मागून बंका आली आणि तिला वाटलं आपले पती इथं का वाकले, म्हणून तीही वाकली. पाहते तर कंकण, तिनेही ते कंकण
मातीमध्ये त्याच्यावर मुठभर माती टाकली आणि पतीच्या पावलावर पाऊल ठेवून निघून गेली. मागून मुलगी आली. मुलगी म्हणाली, आपले आई वडील या ठिकाणी का वाकले? ती, तू रडते का? साप चावला का कोणी मेलं म्हणून बातमी आली? तर ती म्हणाली, असं काय झालं नाही. तुमच्यासारख्या करंट्याच्या पोटी जन्माला येऊन मी दळभद्री आहे, कारण तुम्हाला सोने आणि माती यात फरक करतो आणि तुम्ही स्वतःला देवाचे भक्त म्हणविता. नामदेव महाराज हे लांबूनच पाहत होते. सांगण्याचे तात्पर्य, खरा भक्त सोन्याला किंमत देत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत सोन्याला किंमत देत नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यावहारिक दृष्ट्याने विचार करायला गेलं तर सोन्याचा पिंपळ दिसत नाही आणि परमार्थिक दृष्ट्याने सोन्याला किंमत देत नाही. आणि परमार्थिक दृष्ट्याने सोन्याला किंमत देत नाही. व्यावहारिक दृष्ट्याने सोन्याला किंमत देतात पण सोनं दिसत नाही, तो पिंपळ दिसत नाही. परमार्थिक दृष्ट्याने दिसतो पण त्या पिंपळाला किंमत देत नाही. एक गोष्ट लक्षात, मी एक तुम्हाला दृष्टांत सांगतो, त्या अगोदर भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं महाराज, एक सोनं म्हणजे कसं असतंय, एक गोष्ट लक्षात ठेवा, सोन्याला माणसाला सोडा वाटत नाही, काऊन तर ते सोनं असते. आणि एकदा काय झालं, आपलं सासू आणि सून दोघी जणी वाट्या. मग सासून घेतली सोन्याची बोरमाळ. काय घेतली? सोन्याची बोरमाळ. आणि मग आता सुनाला काय वाटलं, सासूची सुनाचे नेहमी भांडणात असते, मला माहितीये ते. आपण पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सासूने घेतली बोरमाळ. बोरमाळ घेतली, मग सुनाला काय म्हणली, सून काय म्हणली, सासूने घेतली मला नाही केली, असंच केलं. सासून ऐकलं. सासू म्हणाली, अरे ही काय बोरमाळ साधी आहे का? ही काय बोरमाळ साधी आहे का? सोन्याची बोरमाळ आहे. आणि एका बोरमाळीला 40-50 हजार लागले आणि दुसरी बोरमाळ कुठून आणू? हेच आपण दोघी घाल जाऊ. पण त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, सासू चांगली होती पण काय झालं, गावामध्ये कार्यक्रम होता. आणि एक गोष्ट, सोनं म्हणजे काय असं, जे जर समजा एखादी स्त्री दिसली आणि तिच्या कानामध्ये जर कानातले असे दिसायला लागले, चालायला लागली, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते सोन्याचं नसतंय. काऊन नसतंय? काऊन तर ते उघडं ठेवून चालायलात ना. आणि जर सोन्याचं असलं तर ते लपवित्यात. काऊन? कोणी न्याचं भीती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसंच या करायला लागल्या. सून गेली पण सुनाला वाटलं आता आपल्याकडून जर बोरमाळ हरपली तर लय अवघड कार्यक्रम व्हायचा. त्याच्यामुळे तिने काय केलं, ती बोरमाळ काढली आणि लपून ठेवली. मग सासूबाई म्हणाल्या, बोरमाळ कुठे? ती म्हणाली, आता ठेवली. आणि तिने ठेवली तिथं विसरून गेली, तिच्या लक्षातही नाही बोरमाळ कुठे गेली. आणि मग सासूबाई आल्या आणि विचारलं, कुठे बोरमाळ? ती 50 हजाराची बोरमाळ आहे, तू अशी कशी हरपवली? तुझं लक्ष कुठं होतं? ती म्हणाली, मी कीर्तन ऐकू लागले आणि ती मला वाटलं कोणी नेईन म्हणून मी गळ्यातली बोरमाळ काढली आणि हातामध्ये घेतली, पण ती तिथंच विसरली. आणि मी नंतर जाऊन शोधली तर ती बोरमाळ नव्हती. आणि मग काय झालं, सासूबाई गेल्या, तिथं विचारलं पण सासूबाईला ही काय बोरमाळ सापडली नाही. कारण तो सुनालाच नाही सापडली तर सासूबाईला कोण सापडलं? एक गोष्ट लक्षात ठेवा, सांगण्याचं तात्पर्य मला काय सांगायचे तर, देवापेक्षा लक्ष कुठं पण ती कीर्तन ऐकू लागली. काय करू लागली? कीर्तन ऐकू लागली. पण सून कशी होती महाराज, एक गोष्ट लक्षात ठेवा, तर कीर्तनामध्ये ती थोडीफार दंग झाली, इतकी दंग झाली तर तिच्या हातातली ती जे बोरमाळ होती का, ती बोरमाळ ती तिथं विसरली. पण बोरमाळ बाजूच्या बाईने घेऊन गेली आणि ती शेजारीन बाई होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बायला भांडण लावून द्यायची माझ्या सवय, भांडण लावून द्यायची. आणि भांडण झाल्यावर जी कीर्तन असलं तर गर्दी कमी, पण भांडण झाले लय बघायचं कामच नाही, सगळी गर्दीच. आता रस्ता सगळ्या गर्दीनं शेत आलेला. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं देवाचा कार्यक्रम आहे तिथं गर्दी नसते बरं का, कवा बी. तिथं असे भांडणं हे लागले ना, चला लोक भांडण लावून द्यायला असतेच मोरी, काय काय असतेच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणखीन एक दृष्टांत सांगतो ना आपण, मग मागच्या दृष्टांताकडे वळू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोन्याहून एक दृष्टांत आठवला, ते म्हणजे एकदा काय झालं महाराज, एक राजा होता महाराज. कोण होता? एक राजा होता. आणि सेना महाराज तर माहीतच असतील सर्वांना. सेना महाराज ते देवाच्या इतकी भक्ती करायचे महाराज. आणि एके दिवशी ते देवाची भक्ती करू लागले आणि त्या राजाचं पाठ दुखू लागली.
पण मग सैनिक म्हणले आपल्या गावाच्या बाजूला एक देवभक्त राहतो, तो त्याचा हात असा चमत्कारी आहे की त्याने जर पाठीवून हात फिरवला तर पाठ राहते असं म्हणाल्यानंतर राजा म्हणाला तो जो कोणी बी आहे पटकन जा आणि त्याला घेऊन या, कारण माझी पाठ फार दुखत आहे असं म्हणाल्यानंतर सैनिक गेले महाराज आणि सेना महाराजांच्या घरी गेले आणि दार वाजवलं. म्हणाले कोण आहे कोण आहे, तर त्यांच्या पत्नी आल्या आणि दार उघडलं. सैनिक म्हणाले सेना महाराज कुठं आहेत, त्या म्हणाले ते देवपूजा करत आहेत. तर सैनिक म्हणाले ते देवपूजा थांबवा पण अगोदर त्यांना घेऊन चला, कारण राजाची पाठ दुखत आहे. पण आता त्यांच्या पत्नीला वाटलं देवपूजा कशी थांबवायची, कारण हा रोजचा नित्य नियम आहे, जर देवपूजा थांबवली तर त्या आपल्याला कळतील. त्यामुळे ते देवाच्या भक्तीमध्ये दंग झाले होते आणि सैनिक तर म्हणू लागले आम्ही त्यांना नेल्याशिवाय राहणार नाही. मग देव स्वतः बघत होते. भगवान पांडुरंग परमात्मा म्हणाले जर आता याला जर उठून नेलं तर आपल्या भक्ताला आपली पूजा करताना उठून नेलं तर या भक्ताला फार वाईट वाटन. त्यामुळे स्वतः भगवान परमात्मा खाली आले. महाराज सेना महाराजांचा रूप घेतलं, फाटके वस्त्र घातले आणि ती झोळी घेतली आणि राजाकडे गेले. राजाकडे गेल्यानंतर राजा पलंगावरती झोपलेला होता, तिथे गेले आणि म्हणाले राजा साहेब तुम्ही मला बोलावलं मी आलो. राजा म्हणाल तुम्ही कोण, म्हणले मी तेच ज्यांना तुम्ही सैनिकांना आणण्याकरिता पाठविलं होतं. राजा म्हणाला बरं बरं माझी पाठ फार दुखत आहे. असं म्हणल्यानंतर देवानं फक्त 3 बोट पाठीवर फिरले. महाराज राजाची पाठ अशी जसं एका सेकंदासाठी पाठ अशी राहूनच गेली. डायरेक्ट राजा उठला म्हणाला तुमच्या हातात इतका चमत्कार आहे, माझी इतकी पाठ दुखू लागली पण नुसतं 3 बोट फिरवले कीच राहिली. आणि राजाने आनंदामध्ये मोहरा दिल्या. महाराज मोहरा भरपूर मोहरा दिल्या, पण त्या मोहरा देवाने तशीच जोडी नेली आणि घरी अडकवली. घरी अडकवल्यानंतर सेना महाराज पूजेहून उठले आणि सैनिक त्यांना घेऊन डबल आले, पण त्या मोहरा झोळीमध्ये घेऊन आल्या सेना महाराज आणि त्या तशीच झोळी घातली. त्यांनी काय झोळीमध्ये पाहिलं नाही. सेना महाराज तसेच आले आणि राजाकडे आल्यानंतर राजाला म्हणाले का हो राजे साहेब का बोलावलं. राजा म्हणाला का सेना महाराज तुम्ही का येडे झाले का, आधी येऊन गेले ना आता आले. तर सेना महाराज म्हणले शक्यच नाही, मी तर आताच आलो. तर राजे साहेब म्हणाले अहो मी तुम्हाला मोहरा दिल त्या बघा तुमच्या थैलीमध्ये, पाहिलं तर काय मोहरा. मग सेना महाराजाला करायला आपण नव्हतो आलो, जगाचा मायबाप आपल्यासाठी आलता. पण त्या सेना महाराजांनी मोहरा घेतल्या नाही. महाराज त्या मोहरा परत दिल्या, कारण संत सोन्याला किंमत देत नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला काय पाहिजे, फक्त सोनं जरी असलं तरी जमतंय. आपल्या समोर जर दगड ठुला सोनं ठुला तर आपण काय उचलितो, सोनच उचलणार ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, असंच सांगतो तुम्हाला, एक दृष्टांत सांगतो बघा. सोनं म्हणलं असं सोनं एक अशी गोष्ट आहे महाराज की माणसाला वेड लावते, वेड सोनं. कारण सोन्यापायी आणि पैशापायी देव भक्ती कमी करतात, पण सोनं पैसा असलं की लोकांना फार आरामात वाटतं. कारण ती गोष्ट अशी आहे. आणि सोनं घालून भेटतंय तरी काय महाराज, नुसतं गळ्यात घालून हिंडायचं, त्यापेक्षा माळ घाला. तुळशीची माळ पवित्र आहे, कितीतरी सोन्यापेक्षा पवित्र माळ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज हेच सांगतात संत सोन्याला किंमत देत नाहीत. एकदा काय झालं, एकदा पंढरपूर मध्ये आणखीन एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. त्या अगोदर एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय सांगतात संत सोन्याला किंमत देत नाहीत. आणि तो जो धरणेकरी तुकाराम महाराजांकडे गेला होता त्याला ज्ञान प्राप्त पाहिजे होते, त्याला भक्ती पाहिजे, त्याला ज्ञान विद्वान व्हावा, ज्ञान प्राप्त व्हावे, त्याला खूप बोलता यावे असं पाहिजे होतं. पण ते ज्ञानेश्वर महाराजांना देवांना भक्त आवडतात अनपेक्षित, ज्यांना कशाचीच अपेक्षा नसती असे अपेक्षित नाही महाराज, पण त्याला अपेक्षा होती. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा तुकाराम महाराजांकडे पाठवलं, तुकाराम महाराज म्हणाले अरे तुझा भाव जसा पाहिजे तसा नव्हता आणि तू ज्यांच्याकडून आलास त्यांच्याकडे काय कशालाच कमतरता नाही, सुखालाच नाही कशाला. दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ, हेच महाराज मंगाच्या प्रथम त्यांना सांगतात. दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ,
आता हसवायचं का हसवायचं जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी जे बळ रेडा बोले करील ते काय नोये महाराज एक गोष्ट महाराज करते तर काय नाही होणार सर्व काय ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताबाई चारी बहीण भावंडे पैठणला जाऊ लागले शुद्धीपत्र मागण्याकरिता आणि एका काही पैठणकरांनी एका चौकामध्ये त्यांना अडविले आणि म्हणाले तुम्ही कोण आहात कुठून आलात तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही संन्यासाची मुलं असून आळंदीत राहतो आणि शुद्धीपत्र घेण्याकरिता इथे आलो आहोत तर ते म्हणाले एक जण म्हणाला तुम्ही विरक्त आहेत आणि एक जण म्हणाला तुम्ही दुसरा म्हणतो या समोरून एक रेडा येत होता महाराज आणि त्या रेड्याचे नाव ज्ञान्या होते आणि ज्ञानेश्वर महाराज लगेच म्हणाले तो आणि मी एकच आहे ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा आणि असं म्हणाल्यानंतर एका मूर्खाने त्या रेड्याच्या पाठीवर चाबूक मारल्यानंतर काय झालं महाराज तर ते वळ माऊलीच्या पाठीवर उमटले आणि मारिता असोड रेड्याची पाठी तोच वळवटी ज्ञानदेव माऊलीच्या पाठीवर उमटला मग काय मुक्ताबाई समोर आल्या आणि म्हणाल्या
अरे मारू नका, माझ्या दादाच्या पाठीवर वळ उमटतात असं म्हणाल्यानंतर एक जण म्हणतो, हे बंगाली विद्येत तरबेज दिसतात, यांना रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लावा म्हणजे यांची विद्या कळून येईल. मग काय माऊलीने त्या रेड्याच्या मुखावर मस्तकावर हात ठेवतात रेडा ऋग्वेद बोलायला लागला. ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द मृत प्रणवाच्या पशुमुखे वेदाच्या श्रुती पडावा कीर्ती तुमची नवल हे चिकरी मैसा पशु वेदाध्यायन. रेडा वेद बोलायला लागला महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी असे बरेच काही गोष्टी केलेल्या आहेत. मी त्यांचा नाम निर्देशन करतो. मेले माणूस जिथं उठविले, स्त्रीचा पुरुष केला, जी निमेष मात्र देव पलटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, जड भिंत चालविली. चांगदेव महाराज जड भिंत चालविली. मी तुम्हाला एक भिंतीवरचा दृष्टांत सांगतो. विठ्ठल 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 चांगदेव महाराज होते महाराज. आणि ते काय साधारण महाराज नव्हते, तर त्यांच्याकडे सर्पाचा चाबूक होता महाराज. इतकी त्यांच्यामध्ये योगी होते, योगी. तर ते योगीला एकदा ध्यान लावून बसायचे आणि त्यांचं ध्यान म्हणजे वर्षभराचं असायचं, एका महिन्याचं असायचं, 5 दिवसाचं असायचं. त्यांना समाधी लागायची आणि ती समाधी लागल्यानंतर ते समाधीस्थ व्हायचे. त्यांच्या मोरी जेवढे काही आपलं प्रेत आणून ठेवले का, ते जर एकदा उठले तर सर्व प्रेत जिवंत करायचे, इतकी त्यांची क्षमता होती. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं तर एकदा सच्चिदानंद बाबांचं प्रेत जाऊ लागलं. तर मग काय त्यांच्या पत्नी तिथे आल्या आणि म्हणाल्या, अहो सच्चिदानंद बाबा त्यांनी काय केलेलं आहे महाराज, तर ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. तर माऊलीनं काय केलं, त्यांना जिवंत केलं. त्यांच्या पत्नी आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं खरंच का गेले माऊली. आणि गेले तर काय, त्यांच्या मस्तकावर हात ठेवले आणि म्हणाले, अहो तुम्ही आता का जाता, उठा, आणखीन आपलं काम राहिलं आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना उठविलं. शके 1212 तरे तैती का केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखो धारा. महाराज त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तर इतकं माऊलीचं सामर्थ्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगदेव महाराज समाधीतून उठले आणि पाहतात तर काय एकही प्रेत आलेलं नव्हतं. ते म्हणाले असं कस काय, दर वेळच मी जेव्हा उठतो तेव्हा कितीतरी प्रेत असतात आणि एकही नाही. असं म्हणाल्यानंतर त्यांना लगेच कळालं, ते योगी होते, त्यांना लगेच कळालं माऊलींना सच्चिदानंद बाबांना जिवंत केलेलं आहे. ते गेले आणि माऊलीकडे निघाले. माऊली भिंतीपाशी थांबले होते. तर काय म्हणाले, ते कोण, चांगदेव महाराज येत होते आणि माऊली त्या भिंतीला म्हणाले, फक्त एकच आदेश दिला महाराज. चांगदेव महाराज समोर आणि एकच आदेश दिला, भिंतीला चल म्हणाले की भिंत चालायला लागली महाराज. एवढी क्षमता माऊलीमध्ये होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की तुकाराम महाराज, तो धरणेकरी म्हणतो असे आहे तर मला तुमच्याकडे पाठविले. त्यावर तुकाराम महाराज म्हणतात, तुझा जसा भाव पाहिजे होता तसा नव्हता. उत्तरार्धात सांगतात, परिपाय बीज शुद्धांगी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज जसं असेल तसं फळ चांगलं येतं महाराज, पण त्याच्या मनात चांगला भाव नव्हता. महाराज करतील तर काय नाही होणार, सगळं काय होईल, पण मनात चांगला भाव पाहतात. हेच महाराज मगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
करील ते काय नव्हे महाराज, परी पाय बीज शुद्ध अंगी. बीज चांगली पाहिजे महाराज. पण देव स्वतःपेक्षा संतांना फार महत्व देतात. कारण का तर संतांनाही खूप अधिकार, संतांचा बी सामान्य नाही महाराज. तुकाराम महाराजांचा बी अधिकार काय सामान्य आहे का? नामदेव महाराजांचा अधिकार काय सामान्य आहे का? असे बरेच संत होऊन गेले, त्यांचा अधिकार फार होता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा या भूतालावर पाप जास्त वाढायला लागते तेव्हा संतांना अवतार घ्यावा लागतो. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाशी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. मग संत अवतार घेतात. आणि जेव्हा संत होते तेव्हा संतांवर प्रेम करणारे माणसं नव्हते महाराज. फार संतांना फार त्रास दिला हो महाराज. माऊलीला दिला, तुकाराम महाराजांना त्रास दिला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या माऊलीवर त्या रेड्यानं प्रेम केलं तर त्या रेड्याचं मंदिर आहे. आमच्या माऊलीवर त्या खांबानं प्रेम केलं तर त्या खांबाचं मंदिर आहे. त्या भिंतीनं प्रेम केलं तर भिंतीचं मंदिर आहे. अहो नुसतं प्रेम केलं तर मंदिर आहे, फक्त प्रेम करणार पाहिजे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज होते. मग तुकाराम महाराज फार संत, एक संत फार शांत स्वभावाचे असतात महाराज. मी एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराज एकदा मिरच्या विकायला बसले होते महाराज. आणि मिरच्या विकत असताना काही लोक तेथे मिरच्या घेण्याकरिता आले. आणि काही लोक तेथे मिरच्या घेण्याकरिता आले आणि विचारायचे, अहो किती रुपयाला मिरच्या, कशा भाव लावला? तुकाराम महाराज म्हणाले, तुम्हाला जशा न्याच्या तशा न्या आणि जितके पैसे द्यायचे तितके द्या. तुकाराम महाराजाचं भजन चालू होतं महाराज. सर्व लोकांनी मिरच्या फुकटच घेऊन गेले आणि उदार उदार म्हणून सगळे लोक घेऊन गेले. मग काय, तुकाराम महाराजांचं भजनामध्ये दंग होते. पण देव म्हणाला, तुकाराम महाराज आपला भक्त या भजनामध्ये इतका दंग झालेला आहे तर आता आपल्याला जावं लागेल. स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा आले महाराज. आणि आल्यानंतर देवानं काय केलं तर ज्यांनी मिरच्या नेल्या त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले, अहो तुम्ही तुकोबराया करून ज्या मिरच्या आणल्या त्याचे पैसे द्या. एकही देत नव्हतं महाराज. मग काय, देव जायचा आणि त्या मिरच्या दाखवायचा. मग सर्वांकडून पैसे आणले आणि तुकाराम महाराजांच्या हातामध्ये ठेवले. तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही कोण? असं म्हणाल्यानंतर देव म्हणाले, मी या गावाचा पाटील आहे. आणि तुकाराम महाराज म्हणले, या आधी तर तुम्हाला कधी बघितलं नाही. ते म्हणाले, मीच तुम्हाला पहिली बार बघतोय, पण माझ्या कानावर असं आलं की तुमच्या मिरच्या लोकांनी नेल्यात, म्हणून मी या गावची उधारी गोळा करून आणली आणि तुम्हाला दिली. असं म्हणल्यानंतर तुकाराम महाराज ते पैसे घेतले महाराज. पण तुकाराम महाराजांनी एक विचारलं, तुम्ही राहता कुठं? तर देव म्हणाले, मी या मंदिराच्या मागे राहतो. असं म्हणून देव निघून गेले. पण जिथून निघून गेले तिथं तुकाराम महाराज गेले. म्हणले, खरंच राहतेत का बघू द्या. तुकाराम महाराज गेले, बघतात तर काय, चरणातून प्रकाश निघू लागला महाराज. तुकाराम महाराज रडायला लागले. म्हणाले, अरे काय, आपण या जगाच्या मालकाकडून मिरच्याचे पैसे गोळा करून घेतले, लाज वाटायला पाहिजे आपल्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव भक्ताच्या कामात कधीच लाज धरत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. देव भक्ताच्या कामात लाज धरत नाही. आणि एकदा नाथ महाराजांच्या घरी सुद्धा देवानं कावडीनं पाणी वाहिलं महाराज. आणि ते अजूनही राजून आहे बरं का तिथं. आणि ते देवानं पाणी वाहिलं, चंदन उघडून देवाला गंध लावला. एकदा नाथ महाराजांचे कपडे धुण्याकरिता बाई नव्हती आली तर नाथ महाराजांनी देवाने स्वतः कपडे धुण्याकरिता नेले आणि ते कपडे धुतले. आणि कपडे धुतल्यानंतर ते कपडे वाळू घातले. पण नाथ महाराज म्हणाले, बाई आली नाही पण कपडे धुतले कोणी? तर नाथ महाराज जाऊन बघतात तर काय, त्या कपड्यातून प्रकाश निघू लागला. बगड्यासारखे कपडे चमकू लागले, पांढरे शिपीत. कस काय, तर ते जगाच्या मालकाने कपडे धुतले होते ना महाराज. ते काय साधारण होता का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
ते देव होता महाराज, पण आता साधं याला पाणी आणून दे, त्याला पत्र वाढ्या पंक्ती सुद्धा वाढायचं म्हणलं की म्हणतंय मी नाही वाढीत, हाला म्हणलं की मौरी, वाढाय म्हणलं की मी नाही वाढीत. का होतंय वाढायला? हाला म्हणलं की मौरी असतो ना तू. अहो एका जागे कीर्तन चालू होतं महाराज, आणि त्या कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना दोन म्हाताऱ्या होत्या बरं का, दोन म्हाताऱ्या, आणि दोन म्हाताऱ्या कीर्तना बसलेल्या होत्या. एकीचं नाव होतं गंगू, एकीचं नाव होतं सुकू. नाव जुळवाच, म्हाताऱ्या जुळवाच. आणि कीर्तन झालं आणि बाजूला थांबलेल्या होत्या. मग एक म्हणती हळूच म्हणती बरं का, होय ग गंगू. आणि महाराज लयच हिंदी हाण लागला. काय म्हणते महाराज? लयच हिंदी हाण लागला. ती म्हणते तुला काय करायचे, आपली बुंदी बुंदी हाणत चल ना घरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हातारे बी लय चॅप्टर महाराज. म्हातारे काय साधारण काय ते म्हणे. एकदा काय झालं, एक गोष्ट, मी एका कीर्तनाला गेलो होतो. तिथे कीर्तन चालू झालं आणि विठोबा रखमाय झालं. कीर्तन संपत आलं. कीर्तन संपत आल्यानंतर बाबा समोर बसलेले होते. मी बाबाला म्हणलं बाबा ज्ञान, बाबा वैराग्य, बाबा असं, बाबा तसं. बाबा हो हो म्हणायला लागले. मग कीर्तन झालं महाराज. कीर्तन झाल्यावर म्हणलं बाबा तुम्हाला लयच कळत आहे. जरासं बाबा कशी गेलो म्हणलं ज्ञान हे मला 2-4 गोष्टी तुम्हीच सांगा आता. तर बाबा नुसती मान हलवायचे. तसं म्हणलं तरी बाजूचं एकदा म्हणालं महाराज तुमचा काहीच फायदा नाही. म्हणलं कस काय? म्हातारच बैर आहे. विठ्ठल 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 या आणखीन एका जागेवर कीर्तन चालू होतं महाराज, आणि तेथे एक म्हातारे बाबा बसलेले होते. आणि ते म्हातारे बाबा बसलेले होते आणि त्या कीर्तनामध्ये ते बी कीर्तन संपत आलं, पण म्हातारा काय कीर्तन उठलंच नाही. मग कीर्तन झाल्यावर म्हणलं बाबा कीर्तन सर्व संपलं, सर्व लोक जेवायला गेले, पण तुम्ही इथंच बसले. ते म्हणलं लय कटकट करू नको, मग गोंगडीच्या पाया खाली आहे ना, मी कसा उठून नेल्याशिवाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कवा म्हातारे काय म्हणते म्हणून सांगता येत नाही महाराज. एकदा आमच्या गावात भजन चालू होतं. भजन घ्यायचं कसं ते तरी करायला पाहिजे ना. बरं घ्यालेत ते घालेत. एकच गवळण मानाले, आम्हाला झोपे आले भरणा. 3 किलो गुळ खाले एक गवळण मानाले, आणि गवळण तर म्हणाले तीच. आणि पुन्हा त्याचं लक्ष पुन्हा त्याच्या नाताला आणलंय. ते नातू म्हणू दे ना, मायक उचलायला इकडे नेमतो आलाय तिकडे नेमतो आलाय. आणि मग एकदा काय झालं, मग म्हाताऱ्याला म्हणलं सहज, म्हातारे चॅप्टर, आणि मग माईक द्यायला म्हणाले मन. आणि मग एका गावाला गेलतो बरं का महाराज, सांगून पण गेलतो एका गावाला. तिथं काय झालं, 2 म्हातारे होते. एक म्हातारा म्हणतोय तुमचे महाराज तुम्हाला किती मात्रा बोलू शिकवते. आता मात्र सांगत बसावं का त्याला, काय विचारते म्हणून सांगता येत नाही. आणि एक गोष्ट लक्षात, आणि असं ते म्हातार होतं चॅप्टर. काय म्हातारे बोलते चॅप्टर बरं का. आणि मग त्याने एक प्रश्न विचारला. काय केलं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते म्हणला तुला हरिपाठ पाठ आहे का? म्हणलं हो मला पाठ आहे. मग मला म्हणला मौरी. मग ते आलं ना ते माय जगन्नाथ. ते म्हणतंय म्हातार बघून्यात. काय म्हणेन मला सांगता येत नाही. दुसरं म्हणतंय काय म्हणलं करा म्हाताऱ्याला, काय करते म्हणून सांगता येत नाही महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हातारे माणसं कवा काय करते म्हणून सांगता येत नाही. तर असू द्या दृष्टांत. आता दृष्टांताकडे वळूया. तर मी काय सांगू लागलो, तर संत सोन्याला किंमत देत नाहीत महाराज, आणि संत सोन्याला किंमत देत नाहीत. विठ्ठल 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 आणखीन एक दृष्टांत सांगतो. संतांचे न्यायालय कसे असते, तर एकदा वेळू आणि चंदन जसे जगाला सुगंधित करते, तसे संत या चन्नाप्रमाणे जगाला सुगंधित करतात. पण शरण जाणे यास महत्व आहे. एकदा काय झालं, तर चन्नाच्या ठिकाणी एक उणीव आहे. तो वेळूच्या झाडाला चंदन करू शकत नाही. का? तर त्याला मधून गाठी असतात. ते मधून पोकळा असतो ना, त्याला गाठी असतात. तर मग वेळूने संतांच्या कोर्टात चन्ना विरुद्ध घराने नेले. ते संतांचे न्यायालय होते. नाही तर अंधेरी नगरी बेबुद्ध राजा, टका शेर भाजी टका शेर खाजा. म्हणजे टका म्हणजे एकच भाव आणि एकाच मालाचा खाजा एका मिठाईचे नाव आहे. त्या नगरीमध्ये गुरु शिष्याची जोडी गेली, आणि ती जोडी गेल्यानंतर मग काय 2 जण गेले. दुपारचा टाइम होता, एकादश धरलेली होती. आणि मग काय गुरु म्हणाले जा रे लायलो चिवडा,
जरासं फराळीचा आण, जरासा असा आण, जरासा शाबू आण. गेला ते महाराज आणि मग विचारायला लागला. मग काय सगळं घेऊन आला, पण तिथं मालाचा एकच भाव होता. 30 रुपयाचा चिवडा, 30 रुपयाची फराळी, 30 रुपयाचा असं. मग गुरुकडे आल्यानंतर गुरुनं विचारलं, अरे एका मालाचा एकच भाव कस काय? सगळ्या मालाचा एकच भाव आणि त्या मालाचा तेच भाव. तर मग गुरुनं लगेच ओळखलं, ज्या आरती मालाचा एक भाव आहे त्या आरती राजा पण मूर्खच आहे. आणि मग इथं थांबण्यात काही मजा नाही. आपल्या केव्हा संकट येईल म्हणून सांगता येत नाही. गुरु शिष्याला म्हणाले, आपण नेरे करू आणि इथून निघून जाऊ. पण शिष्याला आता कळालं इथं कमी मालात जास्त, त्याच्यामुळे शिष्य म्हणला तुम्ही जा, मी थांबतो. मग काय गुरु गेले निघून. गुरु म्हणले जशी तुझी इच्छा. शिष्य म्हणला मी मागून येतो. मग काय शिष्य निघाला फिरायला. मग आता जेवण मस्त झालं पोटभर आणि मग शिष्य निघाला फिरायला. तिथून पहिल्यांदा फासावर चढवायचे. काही गुन्हा केला, मोठा गुन्हा असला तर फासावर. मग काय ज्याच्या गळ्यात फास घातला त्याला फास येत नव्हता. मग सैनिक म्हणाले, राजा साहेब एक अडचण आली. राजा म्हणाला काय झाला आता? सैनिक म्हणाले, ज्याच्या गळ्यात फास घातलाय त्याला फासच येत नाही. राजा म्हणला, रस्त्याला जे गवसन त्याला आणा, ज्याच्या गळ्यात फास येईल त्याला धरून. मग गेले महाराज आणि नेमकंच शिष्य गवसन खायला. याच्या गळ्यात फास बरोबर आला आणि अगोदर त्यांनी बोलावलं. हे म्हणला आणि हे म्हणला की कशाला बोलावला असन, काय काम असन. ते मला राजाचे सैनिक आहेत म्हणलं काहीतरी देतात काय की दक्षिणा गिक्षणा. जाऊ द्या गेला. त्याच्या गळ्यात फास अडकिला तसाच त्याच्या गळ्याला बरोबर फास आला की लागला रडाय. ते म्हणला मला काऊन फासावून आला? ते म्हणला आमचे राजासाहेब म्हणले ज्याच्या गळ्यात फास येईल त्याला आण. आणि मग तुझ्या गळ्यात बरोबर फास आला. पण त्याचं नशीब होतं महाराज. समोरून गुरु महाराज आले. गुरु महाराजांनी त्याला बघताच गुरु महाराज त्याच्याकडे धावत आले आणि म्हणाले काय झालं? तर त्याने रडत सांगितलं की गुरु महाराज माझ्या संग अशी घटना झालेली. त्याने सर्व सांगून टाकली. गुरु महाराज म्हणले तू काही काळजी करू नको, मी आहे ना. मग काय गुरु महाराजांनी त्यांना म्हणले याला न्यायच्या अगोदर मला फासावर न्या, कारण मी आमचा गुरु आहे. असं म्हणाल्यानंतर सैनिक म्हणाले चालतंय. मग सैनिकाने ते फास काढला, गुरुच्या गळ्यात टाकला. त्याच्या गळ्यात राईट फास आला. पण मग शिष्य म्हणला नाही गुरु नाही, मला न्या. मग दोघांचे भांडणं लागले महाराज. या त्याच्यामध्ये राजा तोपर्यंत तिथं आला. राजा म्हणाला अहो काय झालं, तुम्ही का भांडणं करतात? तर राजा गुरु महाराज म्हणाले राजा महाराज या क्षणी मोठा पर्वकाळ आला आहे. जो अगोदर मरेल तो राजा होईल, जो नंतर मरेल तो प्रधान होईल. राजा काय मूर्खच होता. राजा मला दोघा नका मरू, मीच मरतो. राजाच गेला फासावर. तर असे न्यायालय नव्हते महाराज संतांचे. तर संतांचे न्यायालय कसे होते? अंधेरी नगरी बेबुद्ध राजा असे नव्हते. तर चन्नाने वेळूने संतांच्या कोर्टात घराने नेले. तर संत म्हणाले तुझा वेळू चन्नापेक्षा अधिकार वाढविला तर चालेल का? तो म्हणाला हो. तर संतांनी वेळूची पताका केली, त्याचे चन्नाने पूजा केली जाते. आणि संत कोणी म्हणेल वेळू चंदन का होत नाही, तर त्याला मधून गाठी असतात. पण आतल्या गाठीचा जरी माणूस संतांच्या तावडी सापडला तरी त्याचा उद्धार होतो. हे इतके सामर्थ्य आहे. पण शरण जाणे असं महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे धनिक माणसे गंगा नदी ज्याप्रमाणे हिमालयाच्या उंच काठातून वाहते आणि धनिक माणसे ते काठ फोडून घाट बांधतात, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेचे काठ फोडून मराठी भाषेचे घाट बांधले आहेत. आणि हा धर्म ठेवा, हे काम निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायाकडून करून घेतलं आहे. आणि ज्ञानोबारायांनी मुक्तीचे गवांधी घातली आहे. ते म्हणजे वैष्णवांची मेळावा जमिला आहे, सामुदायिक जमिला आहे. जगाच्या कल्याणाकरिता ज्याप्रमाणे धनिक माणसे अन्नक्षेत्र घालतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्तीचे अन्नक्षेत्र घातले आहे. वैष्णवांचा मेळावा जमिला आहे. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. जयाने गातले मुक्तीची गवांधी, जयाने गातली मुक्तीची गवांधी. खाली हे मेळावे
मेळविले महादेव वैष्णवांचे हे मेळविले महादेव वैष्णवांचे मेळविले महादेव वैष्णवांचे ते गायन हे महाराज हो घडीलते गायन हे महाराज हो घडीलते गायन हे महाराज हो घडीलते गायन हे महाराज जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळविली मांदी वैष्णवांची करील ते काय अनोहे महाराज परी पाय बीज शुद्ध अंगी विठ्ठल 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 महाराज करतील तर काय नाही होणार सर्व काही होईल चांगल्या भावनेने शरण जाणे यास महत्व आहे आणि ती भावना आपल्याकडे असली पाहिजे त्या धरणेकऱ्याला त्यांच्या दारामध्ये त्यांचं सुवर्णाची सोन्याची संधी मिळाली होती पण त्याला त्या संधीचा फायदा उचलता आला नाही त्याने जे मागायचं दुसरंच मागितलं महाराज जे पाहिजे ते नाही मागितलं पण देवाला अनपेक्षित भक्त आवडतात पण त्याला अपेक्षा होती म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला तुकाराम महाराजांकडे पाठविलं पण तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं की तुझा जसा भाव पाहिजे तसा नव्हता म्हणून तुला त्यांनी माझ्याकडे पाठविलं विठ्ठल 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 महाराज करतील तर काय नाही होणार तुकाराम महाराज म्हणतात ते सर्व काय करू शकतात पण तुझा भावच नव्हता तर त्यामध्ये ते काय करतील तुला जसं मागायचं तुला जे मागायचं होतं ते तू मागितलं पण जे त्यांना अपेक्षित होतं ते तू मागितलं नाही त्यामुळे त्यांनी तुला माझ्याकडे पाठविलं विठ्ठल 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 आणि संत पण साधारण नाहीत महाराज संत देवाची प्राप्ती करून देतात एकदा काय झालं एक माणूस होता महाराज साधारण मनुष्य होता आणि तो म्हणाला नाथ महाराज एकदा रस्त्याने जात होते नाथ महाराजाकडे येतो देवाचीच प्राप्ती करून देतो त्याला छाती इतकाल्या पाण्यात देणं महाराज छाती इतकाल्या पाण्यात नेल्यानंतर त्याचे मुंडी धरली आणि पाण्यामध्ये दाबली तो तळमळायला लागला आणि मग नाथ महाराजाला ढकलून वर आला आणि म्हणाला पाण्यासाठी तडपडला तर देव लगेच तुला भेटायला येईल विठ्ठल 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 तो म्हणाला हो मी देवाची भक्ती करीन मग नाथ महाराज म्हणले तुला देव नक्कीच भेटायला येईल पण तो म्हणाला एकदा देवाला विचारून या की तुम्ही केव्हा भेटायला येणार मग ते गेले महाराज नारद मुनी गेले देवाला विचारलं देवा खाली एक भक्त तुमचा वाट पाहत आहे आणि तुम्ही भेटायला केव्हा जाताल तर देव म्हणाले आताच नाही मी त्याला भेटायला जाणार नाही असं म्हणाले पण देव म्हणाले पण नामदेव याला नारद मुनीला वाटलं की अरे आपल्याला हे भेटायला देव त्याला जर जाऊन सांगितलं की देव तुला भेटायला येणार नाही तर मग त्याला वाईट वाटल त्यापेक्षा तो म्हणाला नारद मुनी जवळ जातात तो म्हणाला काय झालं नारद मुनी तुम्ही देवाकडे गेलते ना विचाराय नारद मुनी म्हणाले तुला देव लगेच भेटायला येणार आहे असं म्हणाल्यानंतर त्याला इतका आनंद झाला महाराज त्याच्या मनामध्ये इतका भाव निर्माण झाला देवाला लगेच भेटायला यावं लागलं विठ्ठल 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 संत देवाची प्राप्ती करून देतात पण त्याच्यासाठी भाव तेवढा पाहिजे आपल्या मनामध्ये तेवढा भाव पाहिजे जर भाव निर्माण केला तर संतांना प्राप्ती करून द्यायला काय लागतं महाराज संत लगेच देवाची प्राप्ती करून देत असतात विठ्ठल 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 विठ्ठल
आणि देवाशिवाय आपण देवाचे देव आपला, या जगात तर कोणी कोणाचं नाही महाराज, एक गोष्ट लक्षात ठेवा. या संसार हे काय नाही हे उगव महाराज. एकदा काय झालं तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. गजेंद्र नावाचा हत्ती होता महाराज, आणि गजेंद्र नावाच्या हत्तीमध्ये हजारो हत्तीचं बळ होतं, आणि त्या हत्तीमध्ये इतकं बळ असून तो एकदा तलावावर स्नानाकरिता गेला आणि तलावामध्ये उतरला. पण त्या तलावामध्ये मगर होता, मगर नावाचा एक प्राणी, मगर नावाचा प्राणी होता महाराज. आणि त्या मगराने हत्तीचा पाय पकडला. हत्तीचा पाय पकडल्यानंतर हत्ती म्हणाला, अरे पण काय करता महाराज, गजेंद्रामध्ये हजारो हत्तीची ताकद होती, पण पाण्यामध्ये ते म्हणतात ना, अपने गली में तो कुत्ता भी शेर बनता है, लेकिन दूसरे के गली में वही कुत्ता नीचे मुंडी करके चलता है. कारण त्याला माहित असतं आपल्या गलीमध्ये वेगळं आहे, दुसऱ्याच्या गलीमध्ये वेगळं आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्या मगराने मगराची स्वतः मगर म्हणजे पाण्याचा राजा असतो महाराज, आणि त्या मगराने त्या हत्तीचा पाय पकडला. पाय पकडल्यानंतर गजेंद्र म्हणाला, अरे आता काय करायचं. गजेंद्रानं खूप प्रयत्न केले, पण तो मगराचा शेवटी मगर होता महाराज, त्याने त्याचा पाय पकडला. आणि काय झालं महाराज, गजेंद्र हत्ती म्हणाला, अरे आता आपलं वाचणं मुश्किल आहे राव. मग गजेंद्र हाती पत्न्यांना म्हणायला लागला, अहो तुम्ही काय माझ्या चेहऱ्याकडे बघता, मला वाचवायचा प्रयत्न करा. पत्न्या म्हणाल्या, आम्ही कितीतरी प्रयत्न केले, पण तुम्हाला आम्हाला वर्ण काढता येत नाही, तर आम्ही काय करावं. पत्न्या निघून गेल्या महाराज. शेवटी मुले राहिले होते. मुलांना गजेंद्र म्हणाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पण मुलेही निघून जायला लागले. आणि गजेंद्र म्हणाला, अहो असं का करता, तुम्ही तरी थांबा. तर मुले म्हणाले, आता आम्ही किती प्रयत्न केले, पण तुम्हाला काय आम्ही वाचू शकणार नाहीत. त्यामुळं मुलेही निघून गेले महाराज. गजेंद्राला फार वाईट वाटलं. त्याला कळालं की अरे आपण ज्याच्यासाठी इतका प्रयत्न केला तेच आपल्याला सोडून गेले. मग गजेंद्राला कळालं या जगात कोणाचं कोणी नाही. मग गजेंद्राने त्या तलावातील कमळाचं फूल घेतलं आणि आकाशाकडे फेकलं आणि जोरात म्हणाला, या जगाचा जे बी मायबाप आहे, जे बी या जगाचा जिंता आहे, ज्याच्याकडे कर्तुम शक्ती आहेत, त्याने यावे व माझा उद्धार करून घ्यावा, मी त्याला शरण जातो. असं म्हणाल्यानंतर भगवान परमात्मा जेवायला बसले होते महाराज. कुठे बसले होते? जेवायला बसले होते. जेवायला बसल्यानंतर लक्ष्मी आईसाहेब वाढीत होत्या. वाढताच देव उठले. लक्ष्मी आईसाहेब म्हणाल्या, अहो का हो देवा इतक्या लवकर का निघाले? तर देव फक्त ह म्हणाले आणि तिला डायरेक्ट गजेंद्राच्या जवळच पोहोचले. त्या तलावावर हात धुतला आणि गजेंद्राची सुटका केली महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. देव भक्तासाठी येतो महाराज, कधीही येतो. आणि आणखीन एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. पांडवकालीन युगामध्ये एकदा अर्जुन, 5 पांडव सर्वजण जेवायला बसले आणि सर्वजण जेवायला बसल्यानंतर देव यायचे राहिले होते. पण अर्जुन गेलते देवाकडे आणि मग अर्जुनाला सर्व म्हणाले, कारण यांना माहिती अर्जुनाचा देव ऐकतो, अर्जुनाच्याने येईल. मग ते सर्व विचारायला लागले, अर्जुना तू देवाकडे गेलता पण देव काय ना आले? तर अर्जुन म्हणाले, अहो मी खूप प्रयत्न केला पण देव काय येत नाहीत. मग असं म्हणाल्यानंतर ते म्हणाले, देव नाही आला तर आपण कसं भोजन करायचं? त्याच्यामुळे ते म्हणाले, देवाला तर बोलावंच लागेल. मग शेवटी भीम उठला महाराज. भीम आणि तो म्हणाला मी देवाला बोलावतो मी. असं म्हणाल्यानंतर ते म्हणाले, अरे यांनी तर कधी बोलिलं नाही ना, अचानक कसा उठला? तो म्हणला मी घेऊनच येणार. ते म्हणले, बरं आण, प्रयत्न तर करताय ना. मग गेले बाहेर महाराज आणि भीमाने आपली गदा घेतली आणि आकाशाकडे फेकली आणि तिला म्हणाला, तुला माझी शपथ आहे, तू सरळ माझ्या डोक्यामध्ये येऊन पडायचं. आणि तसं म्हणाल्यानंतर गदा फास्ट वेगाने यायला लागला महाराज. आणि मग काय, भीम जोरात म्हणाला, हे भगवान पांडुरंग परमात्म्या, जर तू आज मला या ठिकाणी वाचवायला जर नाही आला तर या तुझा भीम या ठिकाणी मरण पावेल. असं म्हणाल्यानंतर काय महाराज, देव धोतर घालू लागले. तसंच आले देव आणि ती गदा धरली, पण देवाला आणलंच. देवाला आणल्यानंतर मग काय, तसंच आणलं, जेवायला बसलं. आणि मग सर्वजण चकित झाले, अरे आपल्याला कधी देव नाही आले, याला कसे आले? पण तो कोण होता? भीम होता. त्याने शेवटी आणलं देवाला. देव भक्तासाठी आला, पण त्याने एक चाल खेळली. काय केलं? गदा आकाशात फेकली, देवाला आणलं. सर्वजण चकित झाले ना. मग अर्जुनाला देव नाही आला, भीमाला कसा आला? तर भीम म्हणाला, कसं का होईना पण आणलं का नाही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्ती करायची तर त्याचीच करा महाराज. तो आपला आहे ना, आपण त्याचे. या जगात तर कोणी कोणाचं नाही. एकलं तुम्हाला दृष्टांत सांगतो. वाल्या कोळी होता महाराज आणि
वाल्या कोळी फार पापी होता महाराज. त्याने आपल्या परिवारासाठी काय नाही केलं महाराज, तर 7 रान भरले होते खडे टाकून टाकून टाकून. तर 7 रान पापाने 7 रान भरले आणि इतकं पाप झालं. मग नारद मुनी आले आणि म्हणाले, अरे तुझं पाप फार झालं आहे, आता जा तुझ्या पत्न्यांना विचार की तुझ्या पापाचे हिस्सेदार बनताल का. असं म्हणाल्यानंतर नामदेव नारद मुनी तसं म्हणाले. तो म्हणाला खरंच गेला घरी महाराज, पत्नीला विचारलं, आता मी तुझ्यासाठी इतकं पाप केलं, तू माझ्या पापाचा भागीदार बनशील का. ती म्हणली, नाही, तुमचं कामच आहे मला खाऊ घालण्याचं, तुम्ही माझे पती आहात. असं म्हणाल्यानंतर तो मुलाकडे गेला. मुलांना विचारलं, का रे मुलांनो, मी तुमच्यासाठी इतकं काय केलं, आता माझं पाप फार झालं आहे, तुम्ही माझ्या पापाचे हिस्सेदार बनाल का. मुलं म्हणाले, नाही, आम्ही नाही बनू शकत, तुम्ही आमचे वडील आहात, तुम्हाला आम्हाला खाऊ घालण्याचं कर्तव्यच आहे. असं म्हणाल्यानंतर त्याला फार वाईट वाटलं महाराज. तो पुन्हा नारद मुनीकडे पळत गेला आणि त्यांना शरण गेला. म्हणाला, माझ्या पापाचं तर कोणी हिस्सेदार होत नाही. त्याला कळालं महाराज, या जगात कोणी कोणाचं नाही. मग काय, आणि तोच वाल्या कोळी होता आणि त्याचाच वाल्मिक ऋषी झाले आणि रामायण लिहून काढलं. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारात काय कमतरता नाही महाराज, सुखाला नाही, परंतु त्यांच्याकडे काय मागावं आणि काय नाही हे व्यक्तीला कळायला पाहिजे. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्याकडे सुखालाही कमतरता नाही, काहीच नाही. त्यांच्याकडे सुखालाही कमतरता नाही, काहीच नाही, फक्त जीवाने त्यांच्याजवळ चित्ताचे समाधान राहावे. आता चिरचरणाचा भावार्थ झालेला आहे. त्या आता आपण विठोबा रखुमाई वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. सुखाला कमतरता नाही. एक दृष्टांत सांगून जातो. आणि एक प्रवासी ज्वारीच्या शेतातून जात होता. तेव्हा तो जात असता त्या शेतमालकाला वाटले कोणीतरी गाय बैल आपल्या शेतामध्ये घुसले आहे. त्याने पहिल्यांदा गुबण्याराच्या मारात फिरून दगड मारायचा, पण त्याने त्या गुबणीमध्ये शेतकरी आमिर होता, त्याच्याकडून चुकून सोन्याचा गोळा हातात आला. त्या गुबणी तसा येत नाही, पण दृष्टांत घ्या. त्या सोन्याचा गोळा हातात आला आणि तो गोळा गुंफणीमध्ये ठेवला. गरगर फिरून जो ते प्रवासी ज्या दिशेने जात होता त्या दिशेने भिरकावला आणि तो गोळा प्रवाशाच्या पाठीत लागल्यानंतर तो जोराने ओरडला, अरे कोण आहे, माझ्या पाठीमध्ये गोळा लागला. पण त्याला माहित नव्हतं का नेमकं मारलंय काय फेकून. आणि मग तो खाली पडला आणि पुन्हा उठला. 5-10 मिनिटांना बघतो तर काय, तो गोळा होता आणि ते पण सोन्याचा. असं म्हणाल्यानंतर काय, तो म्हणाला, त्याला अगोदर लागल्यानंतर दुःख झालं, पण ते गोळा पाहून त्याला सुख प्राप्त झालं आणि तो सुखाने म्हणाला. चित्ताच्या समाधान, चित्त त्याचं त्या गोळ्यावरती होतं. ते गोळा पाहिल्यानंतर चित्त एकाग्र झालं, चित्ताला समाधान झालं आणि त्या ज्या दिशेने गोळा आला त्या दिशेकडे पाहिल्यानं म्हणाला, अजून येऊ द्या 2-4 गोळे. आणि का महाराज, तर त्याला गोळा लागला, अगोदर दुःख झालं, पण ते गोळा पाहून चित्तात समाधान झालं. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुकामने ते सुखा पायो रे, तुकामने ते सुखा पायो रे. समाधानी
समाधान एकाचिया करील ते काय रे महाराज करील ते काय रे महाराज तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधाने चित्ताची या करील ते काय नोहे महाराज परिपाय बीज शुद्ध अंगी चार चरणाचा भावार्थ झालेला आहे आणि झालेली सेवा गुरुवर्यांच्या चरणी आईवडिलांच्या चरणी ज्ञानोबरायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर